मोजतो. म्हणून आज बाबासाहेबांचा शब्द खरा होताना दिसतोय की महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. त्यामुळे मी सर्व महिला मंडळाचं मनापासून हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आज बाबासाहेब आपल्यामध्ये नाहीत, परंतु बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी जो त्याग केलाय, जो संघर्ष केलाय आणि त्या त्याग आणि संघर्षामुळे आज आपण इथे आहोत. आज आपण जे काही आहोत ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहोत. त्यामागचा थोडासा इतिहास आपल्याला जाणून घ्यावा लागेल की बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या समाजासाठी तसेच SC ST OBC मायनॉरिटीज आणि अल्पसंख्याक म्हणजे भारत देशातील 85% बहुजन समाजासाठी कार्य करत असताना बाबासाहेबांना किती अडचणी आल्या, त्यांना किती अपमान सहन करावा लागला आणि कशा प्रकारे त्यांनी सर्व 85% बहुजन समाजासाठी काम केलंय आणि त्या कामाचं फळ म्हणून आज आपण स्वाभिमानाने ताठमानेने इथे उभे आहोत, बसलेलो आहोत. एक काळ असा होता, मनुस्मृती नावाचा एक कायदा होता सनातन धर्माचा. 6000 वर्षापासून ह्या भारत देशातील शूद्र अतिशूद्र ह्या मोठ्या 85% समाजाला मुख्य प्रवाहधारेपासून वंचित ठेवण्याचं काम या सनातन धर्माने केलेलं होतं. सनातन धर्मानुसार शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, महिलांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्याचप्रमाणे धनसंचय करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की ढोर शूद्र पशु और नारी, ढोर शूद्र गवार पशु और नारी ये सब है ताड़न के अधिकारी. ताड़न के अधिकारी याचा अर्थ होते, ताड़न म्हणजे पीटणं, हिंदीमध्ये त्याला पीटणं. आपण जसं ढोल वाजवतो त्या प्रकारे ताड़न म्हणजे ढोल वाजवणे, पीटणे. म्हणजे ढोर गवार शूद्र पशु आणि नारी हे जे 5 लोक देऊ नका, यांना कुठल्याही मानाचं सन्मानाचं पद देऊ नका, हे फक्त मारण्याच्या लायकीचे आहेत. अशा प्रकारचे ते मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि त्या कायद्यानुसारच आजपर्यंत म्हणजे बाबासाहेब याईपर्यंत आपल्याला वागवण्यात आलं होतं. तर सर्वप्रथम सनातन धर्माला विरोध करून समता स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम जर कोणी काम केलं असेल तर आणि त्या वर्णव्यवस्थेला छेद देऊन भगवान बुद्धांनी समतेवर आधारित बौद्ध धम्माची स्थापना केली आणि तिथून खऱ्या परिवर्तनाची सुरुवात झाली. पुढे अलीकडच्या काळामध्ये समाज सुधारण्यासाठी भारतामध्ये खूप मोठे महापुरुष होऊन गेलेत, संत होऊन गेले. पण सर्वात आधी जर सुरुवात कोणी केली असेल गौतम बुद्धांच्या नंतर, तर सामाजिक चळवळीची किंवा सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. महात्मा फुलेंनी 1848ला, महात्मा फुलेंचं नाव याच्यामुळे सांगतोय की 11 तारखेलाच महात्मा फुलेंची जयंती झाली आणि 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती. आणि हा जो संघर्ष आहे आपल्या महापुरुषांचा, बहुजन समाजात जन्मलेल्या महापुरुषांचा, हा संघर्ष महात्मा फुलेपासून सुरू होतोय. सर्वात अगोदर महात्मा फुलेंना हा संघर्ष सुरू केला होता, ही मुवमेंट सुरू केली होती. महात्मा फुलेंनी 1848ला पहिली महिलांची शाळा स्थापन केली आणि स्वतःच्या बायकोला म्हणजे सावित्रीबाई शाळा ओपन केली. तर महात्मा फुलेंचा हा जो काही संघर्ष होता, हा जो काही त्याग होता समाजासाठी, त्यांनी SC STसाठी सुद्धा कार्य केले, दलितांसाठी त्यांनी सुद्धा कार्य केले. तर महात्मा फुलेंची चळवळ 1848 पासून तर 1990-91 पर्यंत, 1890-91 पर्यंत महात्मा फुलेची चळवळ चालली. आणि तिथून पुढं महात्मा फुले ज्यावेळेस चळवळ ही मुवमेंट चालवत होते तर महात्मा फुलेंना सुद्धा भरपूर अडचणी आल्या. महात्मा फुले ज्यावेळेस स्वतःच्या बायकोला शिकवत होते त्यावेळेस तिथल्या कर्मठ ब्राह्मणांनी एक पत्रक जाहीर केलं आणि त्या पत्रकामध्ये सांगितलं की महात्मा फुले स्वतःच्या बायकोला शिकवतोय, जर का बायका शिकल्या तर बायका शिकल्यानंतर ते वाईट साईड पुस्तकं वाचतील आणि वाईट साईड परिणाम त्याचे होतील, म्हणून महात्मा फुलेला समजून सांगा की बायकांना, महिलांना शिकवू नका. त्यासाठी ते महात्मा फुलेला टॉर्चर करू लागले. परंतु महात्मा फुलेने त्यांचं ऐकलं नाही. ऐकलं नसताना महात्मा फुलेच्या वडिलांवरती तिथल्या कर्मठ ब्राह्मणाने दबाव टाकला की तुझ्या मुलाला समजून सांग, तुझा मुलगा महिलांना शिकवतोय, महिलांना शिकवणं हे आमच्या धर्मामध्ये लिहिलेलं नाहीये आणि हा कसं काय शिकवतोय. तर त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी, महात्मा फुलेच्या वडिलांनी महात्मा फुलेंना सांगितलं की तुला हे जर धंदे करायचे असतील तर तुला माझ्या घरामध्ये जागा नाही. तर महात्मा फुलेला घरातून हाकलून देण्यात आलं. स्वतःच्या वडिलांनी त्यांना